कीर्तन केसरी ह.भ.प. क्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा. कथा प्रवक्ते ह.भ.प. क्रूर महाराज साखरे, विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी परिवार. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. कोणत्याच बाजूने आवाज येत नाही, प्रतिउत्तर येत नाही. हे आई, हो बाबा, गावातून चक्कर मारली, आळंदीतून जाऊन आले, आई वडील कुठे दिसत नाही. आई वडील का सापडत नाहीत म्हणून घरामध्ये जे छोटंसं मंदिर असतं ना, तिथं दर्शनासाठी गेले देवाच्या, तर तिथं एक पत्र होतं आणि ते पत्र निवृत्तीनाथांनी वाचायला सुरुवात केली. त्याच्यावर लिहिलं होतं, निवृत्ती, चिरंजीव निवृत्ती, खूप आशीर्वाद. कसं लिहावं समजत नाही, पण निवृत्ती, तुमची मौजी बंधनं व्हावी, तुम्हाला समाजानं स्वीकारावं, आमच्यासारखं तुमचं जीवन जाऊ नये. आम्हाला लोक विटाळातीत म्हटले, चांडाळ म्हटले, पापी म्हटले, दुष्ट म्हटले. आणि म्हणून आळंदीच्या ब्रह्मवृंदानं देहांत प्रायचित्त हा मार्ग दाखवला, निवृत्ती. आणि आम्ही दोघेही तुमच्या हितासाठी, सुखासाठी देहांत प्रायचित्त हा मार्ग स्वीकारत आहोत. निवृत्ती, तू मोठा आहेस, तुझ्यावर ज्ञानोबरांची जबाबदारी आहे, तुझ्यावर मुक्ताबाईची जबाबदारी आहे, तुझ्यावर सोपान काकाची जबाबदारी. हंबरडा फोडून निवृत्तीनाथ रडायला, ज्ञानदादा रडायला लागले. सोपान काकाच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. 2 वर्षाच्या मुक्ताईला काय कळणार? 2 वर्षाच्या मुक्ताईला काय? आलिंगन दिलं चौघा भावंडाने एकमेक. चारही भावंड ते पत्र घेऊन गावातल्या ब्रह्मवृंदाकडे आले. त्या ब्रह्मवृंदाला ते पत्र दाखवलं. आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त केलं. आमच्या आई वडिलांची एवढी मागणी पूर्ण करा, आम्हाला समाज मनावर घ्या. हा खूप त्रास सहन करावा लागतो. पण आळंदीतल्या ब्रह्मवृंदानं ते पत्र पाहून 4 भावंडाला समाजात घेतलं नाही ना. एवढे वाईट लोक, एवढे क्रूर लोक असतात समाजात, ज्ञानोबारांनी सहन केलं. हो महाराज, त्रास सहन करायला शिका, त्रास सहन करायला शिका. एखाद्या लोहाराच्या घरामध्ये गेलात ना आपण, बालाजी महाराज लोहार लोहार, तर त्या लोहाराच्या घरामध्ये एक आयरन असते. आयरन पाहिले असेल आपण, आयरन असते लोखंड. त्या लोहारानं जर कदाचित दुकान बदललं, एखादी जागा बदलली मावली, तर त्याच्या घरातले छन्नी, हातोडा सगळं नवीन आणतो. पण त्याच्या घरातले आयरन कधी बदलत नाही. त्याला जर तुम्ही विचारलं ना, का रे छन्नी नवी आटली, हातोडा नवा आणलाय, उद्घाटन करताना माऊलीला बोलवलंय, बालाजी महाराजांना बोलवलंय, हनुमान महाराजांना बोलवलंय, सगळ्या मोठ्या संतांच्या आशीर्वादानं दुकानाचं उद्घाटन करतोय, छन्नी नवी आहे, हातोडा नवा आहे, तुझ्या दुकानातले सगळे नवीन वस्तू तू घेऊन आलास, पण हे लोहारा, तुझ्या दुकानातली ही आयरन तशीच आहे, ती का बदलली नाही, ती का नवी आणली नाही? तर तो लोहार सांगतो, महाराज, ही आयरन माझ्या खापर पंजोबानं वापरली, ही आयरन माझ्या ढोपर पंजोबानं वापरली, ही आयरन माझ्या पंजोबानं वापरली, ही आयरन माझ्या आजोबानं वापरली, ही आयरन माझ्या बापानं वापरली, आणि आता मी सुद्धा वापरतो.
अरे 4-5 पिढ्यापासून आयरन बदलली नाही, छन्न्या बदलल्यात, हातोडे बदलले, का बदलले? त्याचं उत्तर ऐका बरं, घरी घेऊन जा. तो लोहार म्हणतो छन्नी आणि हातोडा घाव घालणारे, घाव घालणारे तुटतात, मोडतात, खराब होतात. आयरन घाव सहन करते ना, ती कधीच तुटत नाही. म्हणून आयरन बनायला शिका. सुनानं सासूचं थोडंसं ऐकलं पाहिजे. बोलत असेल तर सहन करा, एक दिवस तुम्हालाही सासू व्हायचं. आयरन बनायला शिका. मी ऐकायचो शाळेमध्ये, ऐरणीच्या देवा तुला, ऐरणीच्या देवा तुला तुंगी तुंगी वाहू दे. ऐरणीच्या देवा तुला तुंगी तुंगी वाहू दे. आभाळा आभाळा तशीच घाव सहन करा. घाव सहन करायला शिका. घाव सहन केले म्हणून आज त्यांच्या नावाचा जय जयकार आहे. आज त्यांची कथा आहे, आपल्या घरातली कथा नाही, आपल्या पंजोबाची आजोबाची कथा नाही. ज्यांनी घाव सहन केले त्यांची कथा आपण सांगतोय, त्यांच्या नावाचा उच्चार करतोय. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याची नारायण. त्याला व्हॉट्सअपची गरज नाही, फेसबुकची गरज नाही, त्याला सोशल मीडिया लाईव्ह करायची गरज नाही, ते आपल्याला आहे. घाव सहन करायला शिका. आयरन बना. सहन केलं पाहिजे रे दादा. लोक त्रास देत असतात, सहन करायला शिका. घाव सहन करायला शिका. सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. तू कमले तोच संता, तू कमले तोच संता. सोच जगाचे आघात, आघात, सोच जगाचे आघात, आघात, सोच जगाचे आघात. तू कमले तेची संता, तू कमले तेची संता. सोच जगाचे आघात, आघात, सोच जगाचे आघात, आघात. तुका म्हणे संत, सोसी जगाचे आघात. सहन करतो. चौघा बंधूंनी हंबरडा फोडून रडला. सारखी आईची आठवण यावी. ए आई, हो बाबा, कुठं गेलात आम्हाला सोडून? पुन्हा ब्रह्ममुंडेकडे जावं, पुन्हा सभेमध्ये जावं, आम्हाला न्याय द्या. आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलंय, आम्हाला समाजामध्ये घ्या. आणि सगळ्या ब्रह्मवृंदानं ठरवलं आणि एक पत्र लिहून दिलं आणि सांगितलं तुम्हाला पैठणवरनं न्याय आणावं लागेल. गोदावरीच्या काठाला पैठण नावाचं गाव आहे मराठवाड्यामध्ये. उद्या आपल्याकडे आपण पैठण निवासी नाथ महाराजांची कथा पाहणार आहोत.
श्री क्षेत्र पैठण, त्याला प्रतिष्ठान असं नाव आहे. स्वये भानु जो भानु आराधिला, जयाचे कुळी दीपकू धन्य झाले. हरिभक्ती लागोनी लागवाडी समजता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. ते नाथ महाराज भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. ती पैठण ती नगरी प्रतिष्ठान, शालिवाहनाची नगरी, जे आपलं शक म्हणतो ना आपण, शकन 1947. हे शक ज्यांनी चालू केलं ते 6 शक करते झाले 6. त्याच्यामध्ये शालिवाहनाचं नाव आहे. आमचं भाग्य आहे, तुमचं भाग्य आहे, तुम्हाला ज्ञानोबा जवळ आहे, तुम्हाला देहू जवळ आहे. आम्हाला बरं आहे, आम्हाला निदान पैठण तरी जवळ. आणि त्या पैठणला प्रतिष्ठान म्हणायचे. ब्रह्मवृंदाची नगरी, दक्षिण काशी. काशीला जो न्याय दिला जातो ना, काशीला, काशी माहिती ना, काशी काशी. हे लोकांना नाद आहे काशीला जायचं. जाऊ नका असं नाही, गेलं पाहिजे काशी. असं म्हणतात लोक, काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो. बरोबर आहे माऊली महाराज, माऊलींची ओवी बरं का, मोक्ष देऊन उदार काशी होय कीर प्रमोद महाराज. परी वेचने लागे शरीर ती गावी. वया विसरले की तुम्हाला विचारायचे. ज्यांनी कथा आयोजित केलेली आमचे प्रमोद महाराज, खूप गोड अभ्यास आहे. वव्या, तुम्ही जर काशीला मेले तर मोक्ष मिळेल. तुमच्याकडे कोरोना आलता ना, कोरोना, संदीप भाऊ इकडे कोरोना आलता ना, राहुल शेठ कोरोना आलता ना, दाजी चिखलीकडे कोरोना आलता का, नेवालदच कोरोना चिखलीकडे आलता. कोरोनाच्या काळामध्ये सप्ते बंद होते बघ. टाळ बंद, पकवाज बंद, विना बंद, काय बंद नव्हतं. म्हणून ते लोक काय करायचे, सगळंच बंद असल्यामुळं गावामध्ये पोथ्या लावायचे. आपल्या मराठवाड्यात पद्धत आहे पोथी लावण्याची. म्हणजे पोथी अशी एकट्याने नाही, मी बोलायचं आणि तुम्ही ऐकायचं असेल. एक जण वाचायला आणि एक जण अर्थ सांगायचा. एक जणांना पुढं वाचायचं, एक जणांना मागं सांगायचं. लई मजा त्याच्यात. शाळेत गेला नाही का तो अर्थ सांगायला. आमच्या गावाकडे असतं ते डोंगरामध्ये, लई मजा त्याची. आमच्या गावात रामायण लावलं होतं. रामायणाचार्य बसले आणि रामायणात ओवी आली, गायीचे गळती लोचन. काय ओवी आली, गायीचे गळती लोचन. वाचणार दोनदा म्हटलं, मागच्याला ओमजानच काय अर्थ, मागच्याला कळेल ना काय अर्थ आहे याचा. अर्थ फार सुंदर होता. हनुमान महाराज, राम प्रभू वनवासाला निघाले तर गायीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. काय भाव आहे, काय अर्थ आहे. ओंकार महाराज, संजू महाराज, अर्थ फार सुंदर आहे. म्हटलं गाय राम प्रभूला जाताना पाहून हंबरडा फोडून रडायला लागला. पण सांगणाऱ्याला उमजलं नाही. सांगणाऱ्यानं काय अर्थ सांगितला आहे का. सांगणारा म्हटलं, सज्जना हो, मायबापा हो, फार कठीण अर्थ आहे. आता याच्यात काय कठीण, म्हणजे फार कठीण आहे. काय कठीण म्हटलं, राम प्रभू वनवासाला निघाले तर गायीच्या अंगाचे गोचिड चटा चटा गळून पडले. असा अर्थाविनं पोथी वाचून काय काय फायदा काय. एकदा रामायणात शब्द आला, असे खूप अर्थ आहे. म्हणून अर्थाविन तसं वाचू नये, अर्थ कळायला पाहिजे. काही लोक नुसतं हरिपाठ वाचतात, अर्थ माहिती नाही. आमच्या गावातले चांगले होते वाचणारे. काशीखंड लावला होता, काशीहून आठवलं. आणि आता पुढचा वाचणारा वाचत होता, मागचा अर्थ सांगणारा सांगत होता. कोरोना असल्यामुळं भोंगा लावला होता, बाहेर सगळ्याला आवाज जाईल असं. आणि आमच्या गावाला एक अण्णा आहेत राहायला. अण्णा अण्णा नितीन अण्णा, तुम्ही लगेच माझ्याकडे बघू नका. तुम्ही नाही, आमचा अण्णा लय गोड, नितीन अण्णा गोड आहे. बालाजी महाराज, त्या अण्णाला सगळे चोर अण्णा म्हणायचे. काय म्हणायचे,
चोर आण. का म्हणायचे ऐका ना, काही चोरायचं दिसलं की हान, दिसलं की हान, दिसलं की हान. सप्त्याच्या मंडपातल्या चपलाच घेऊन जाय, पकवाजाचे गट्टेच घेऊन जाय, कणिकच खिशात घाल, मायकवाल्याचा दांडाच घेऊन जाय, फोटोचा हारच घेऊन जाय. दिसलं की गावात नाव पडलं चोरान, चोरांना आला म्हणून तर लोक दरवाजा लावायचे. असा पक्का चोर होता. खूप चोऱ्या केल्या. आणि कोरोनाच्या काळात वाट्यावर बसला, नेमकं भंग्यातून आवाज आला, तंबाखू मळत होता. तेवढ्यात आवाज आला काशी खंडातला. एखाद्या व्यक्तीनं कितीही जीवनामध्ये चोऱ्या केल्या आणि चोरी करणारा माणूस जर काशीला मेला तर त्याला चोऱ्याचं पाप लागत नाही. कुणी ऐकलं हे? चोरांना हातातली तंबाखूच गळून पडली. त्याची बापरे म्हटलं, लय सोपा उपाय राव. किती चोऱ्या करा, काशीला मेलं की पापच नाही. 10:30 तर फोन केला त्यानं मला. हॅलो म्हटलं कोण? गावचा चोर अण्णा. म्हणलं काय मिळ? काही नाही, घरी यायला लागलो. अण्णा घरी यायला लागलो? चोर अण्णा घरी यायचं म्हणल्यावर मी आमच्या बायकोला म्हणलं दरवाजा लावा, खेळण्या सांभाळा, टीव्ही धरा, सोफा धरा. का सोफा उचलून घेऊन जायचं? चोरच आणण्यात सगळ्यांनी अशा पकड वस्तू धरल्या. तो जसा आला तसं म्हटलं हो बाबा चोरी नाही करायची. म्हटलं आज वस्तू नका धरू. म्हटलं मग कशाला आले? काही नाही म्हटलं, तुमचे लय मित्र आहेत आळंदीला, माऊली महाराज, तिकडे पाटोद्याला आप्पा महाराज, धामणगाव नगर साले वडगावला संजू महाराज, ताकडगावला तिकडे किरण महाराज, बेलगाव युनिव्हर्सिटीला आमचे दत्ता महाराज, पुण्यात आलं की ते स्वप्नील महाराज. काय मित्र आहेत तुमचे म्हटले. तसं एखादा मित्र काशीला आहे का राहील? म्हटलं काय झालं? गावात पोथी ऐकली का? म्हटलं मग त्याच्यात वर्णन आलंय, एखादा माणूस जर काशीला मेला तर त्याला चोऱ्याचं पाप लागत नाही. म्हटलं अण्णा कशाला एवढ्या लांब जातात? आपल्या गेवराईहून सकाळी 7 वाजता पंढरपूर गाडी आहे. सकाळी 7ला एसटी मध्ये बसा, 2:30 वाजता ती गाडी पंढरपूरला उतरती. 2:45ला एक पवित्र माळ विकत घ्या, आमच्या देवाच्या पाया बारीला लागा, देवाच्या पायावर माळ मांडा, गळ्यामध्ये ती माळ घाला. उद्यापासून अजिबात चोरी करू नका. हो तुम्हाला काही गरज नाही इतक्या लांब जायची. नाही म्हटलं, ते काशीचा पत्ता डोक्यातच बसलं त्याचे फिटस काशी. आमचे एक मित्र आहेत राहायला तिथे, खूप मोठा वेदांत तयार आहे त्यांचा, मोठा आश्रम. दिला पत्ता. म्हणलं कशाचं जाईल? तो काशीच्या मित्राचाच फोन आला मला. हॅलो बाबा तुमच्या गावचे कोणीतरी अण्णा आलेत. म्हणलं गप राहायचं, जपून राय बाबा. म्हणलं तू हे पुस्तकं आणायचं, तू हे पुस्तकं विकून टाकील. म्हटलं ते चोर आहे, जपून राहायचं. 6 महिने हा अण्णा त्या पोराकडे राहिला. अण्णा गेले काशीला. नाही म्हणले गावातच. आम्ही आपली 10-5 भजनी तयार झालो, त्याची ताटी बांधली, सगळं गोळा केलं. ते सगळं गोळा केल्यावर एक जण पळत आला. म्हणलं ओ महाराज ताटी कुठे बांधता? म्हणजे त्याची 4 पोर आहेत. कुठे? 4 डॉक्टर आहेत. हा चोऱ्या करून डॉक्टर झाले कवा? म्हटलं हो तुम्हाला नाही माहिती. म्हटलं तुम्ही आळंदीला होते तिकडे. कुठे आहेत पोरं? म्हटलं 2 विदर्भात आहेत, 2 कोकणात आहेत. लावा फोन. आमच्याकडे ते नवीनच जिओचं कार्ड आलतं. लावला फोन तर 2 पोरं उचलीनातच. तिसऱ्यानं उचलला नाही, एकानंच उचलला. हॅलो गावचा महाराज बोला. म्हणलं अण्णा गेले. कसं काय? जीव गेल्याच निमित्त झाले, निघा. आता पोरग येऊस तर आमच्याकडे पद्धत आहे मराठवाड्यात, चौरंगावर मड बसवतात, रुपयाचा ठोकळ्या, शेणाचा गोळा असा खिळा ठोकतात, त्याचं कपाळ बांधून. तुमच्याकडे आहे काय? नाही इकडंच आहे. तुमच्याकडे काही नसलं तरी एक आट्टम असेल बघा. मी सांगू, आमच्याकडे एक असा नवीन आट्टम आहे. काय माहिती मेलं ना ते 10-5 म्हाताऱ्या कुठून येते, कुठून रडायला लागतात, मिळच लागत नाही. कोणी पाहुण्या नसतात पण लय भारी स्वर असतो त्या. डोक्यावर पदर घेतला की सुरू होता आता सखीची. अरे येऊन तो पोरगा आला की रड, पोरगी आली की रड, माऊली महाराज रडायला सुरुवात झाली. पहाटे 5 वाजता पोरगा आला माझ्याकडे बघा. आणि पहाटे 5 वाजता पोरगा आला. म्हटलं डॉक्टर करा तयारी करा, सरपणाची माणसं ताटली. ते म्हटलं म्हणजे सरपंच अण्णाला जाळायचं ना. म्हणलं हे आमच्या म्हाताऱ्याला असं सरपणात जाळीत असते. म्हटलं मग काय जाळायचं? आमच्या बापाची इच्छा होती म्हणला काशीला मरायची. त्यांना काशीला जाळायचं. हा मी म्हटलं अरे येड्या, काशी 3000 किलोमीटर बिडून एवढ्या लांब खांदा कोणी लावायचा? प्रमोद महाराजांनी प्रवचन केलं ते वैकुंठ थोडी इथून पुण्यात जाय, जवळ आहे का? काशी
खांदा कुणी लावायचं? ते म्हटलं आपण रोजानी नेऊ. अरे रोजानी नेऊ म्हणल्यावर कोरोना चालू होता आणि कोरोनात सगळ्यात जास्त रिकामे आमची महाराज मंडळी हो. मी फोन लावला आप्पा महाराजाला, हॅलो कुठे आहेत? ते म्हणले काय संस्थेवर झोपू नये. म्हटले पोरं नाही काय नाही. म्हटलं या इकडे मोठा सप्ताह आलाय आपल्याला. हा कोरोनात सप्ताह? म्हटलं हो एकटे येऊ नका म्हणलं. संजू महाराज हजारे 2, ओंकार महाराज 3. आमचा दत्ताबाद झाला, दुसरा राग येतो असतो आपले आपले बरे. 4 जण आले. ते म्हणले कुठे सप्ताह? म्हटलं हे काय याला खांदा लावायचं. ते म्हटले महाराज असं कुठं असतं का याला खांदा? आम्ही काय असे खांदे लावणारे माणसं आहेत का? आम्ही केवढे तयार माणसं. अरे म्हटलं 3000 रुपये रोज यार. म्हटलं मग बरं आहे ना. 3 महिने लागतात काशीला जायला, 3 महिने पायीवर. असा खांदा लावला. दरमजल दरकोस रामनाम सत्य मेल का जिथे, रामनाम सत्य मेल का जिथे, रामनाम सत्य मेल का जिथे. दरगावाला मुक्काम पडायचा. 10-5 दिवसांनी ते मड सडलं, त्याचं वास यायला लागलं. गावातले एक पाटील आले, हे देव बाप्पा पोचला मड. आमच्यात काय कोणी देव बाप्पा नव्हतं. 2 मराठा 2 माळी. आमच्यात काय कोणी ब्राह्मण नव्हतं. मी म्हटलं देव बाप्पा कसं काय? म्हटलं ते म्हटलं तुम्हाला शिंडी नाही का? सध्या लोक शिंडीला आणते ना म्हणते. पुण्याच्या शिवाजीनगरच्या बस स्टँडला एकदा मला एक पोरगा म्हणला होता, बाबा पुढे तुमचा आज आणती ना. म्हणलं तो ह्या बापाच्या माडीवर शहाणी. काय लोक म्हणतील महाराज सांगता येत नाही हो. कठीण असतंय. घुसला म्हणला मड काय झालं? वास येतो म्हटलं त्याचं इथं गावात. म्हणलं जाऊ काय लोक गावात थांबून दे ना, वास यायला लागला. असं नदीला मुक्काम पडला. 5 किलोमीटर काशी राहिली होती. मला काशी सांगायची तुम्हाला. 5 किलोमीटर काशी राहिली म्हणून ते त्याच्या अंगावर असं फडकं टाकलं हनुमान महाराज. वास येतो म्हणून झाकून ठेवलं. पोरग रेस्ट हाऊसला झोपायला गेलं. भजनी मंडळ लांब लिंबात झाडाखाली. मी एकटाच राखण, मी मुकादम ना, एकटाच राखण. भजनी मंडळ झोपलं, पोरग झोपलं. आणि रात्री 3:30-4 वाजता पहाट काय झालं, एक येडं काशी होऊन चलत आलं. त्याला अशी लांब दाढी. ते तिकडून चालत आलं आणि त्याला थंडी वाजून आलेली, अंगावर घ्यायलाच काही नाही. त्याने ते पांघरून टाकलेलं मड पाहिलं आणि येडं म्हणलं मड्याला चल एक दी पांघरायला. मला काट आता मड देत असतंय. मड द्यायना म्हणल्यावर त्यांनी सोडल्या सुताळ्या. जशा सुताळ्या सोडल्या ऐका ऐका मड दिलं ढकलून. अण्णा त्याला ढकलून येडं घुसलं त्याच्यात. येड्याने घेतलं तोंडावर. वासाने 2-4 कुत्रे आले. अण्णा उचलला, हाडका सगट सुपला. साप अण्णाच. आम्हाला काय स्वप्न पडलं होय आता ट्रान्सफर झालं. आम्ही आपलं सकाळी उठलं की येडच उचललं. गोईंग टू काशी. ब्राह्मण गोळा झाले. कुठून आले? बीड जिल्हा. बाबू लय लांब आले. म्हणलं लय पवित्र अन्न आणलाय या ताटीवर. ते काशीला 2 पद्धती तुम्ही कधी गेले तर विचार. पहिली पद्धत अशी, आपण लय गावं सोडून गेलेला असतो ना, उदक सिंचन करतात. आणि दुसरी एक पद्धत आहे, त्या मड्याची बोली लावतात जाळायला. तर 1 लाखावर बोली गेली. 1 लाखावर 1 लाख रुपये द्यायचे जाळायच्यात. 1 लाख रुपये माझ्याकडे बघा. आणि दुसरं काय, ब्राह्मणाचं मंत्र म्हणतात हनुमान महाराज. आणि मंत्र म्हणून माड्याच्या तोंडावर पाणी मारलं जात. त्याला उदक सिंचन म्हणतात. आता रात्री बदललेला आम्हाला माहित नव्हतं. ते म्हटलं करायची का सुरुवात? म्हटलं हो 1 लाख खिशात आहे देऊ. म्हटलं करा. मड असं वर मांडलेलं ब्राह्मण मंत्र म्हणायला लागला. तुम्ही फक्त माझ्याकडे बघा. ब्राह्मणाचे मंत्र सुरू झाले. तर आम्हाला काय माहित नव्हतं. मी म्हटलं आप्पा महाराज वडा फडकं वडा सगळं तुम्हीच केलं. तेवढं वर चढले फडकं ओढलं. तर आप्पा महाराज म्हटले बाबा घोटाळा झालाय राव. काय जेव्हा आपण अण्णाला बांधलं होतं तेव्हा दाढी नव्हती राव अण्णाला. आता आली काय? ते म्हणले हा. म्हणलं अरे काही म्हणतो का एवढा चांगला पकवा वर पाहिलं तर खरंच दाढी. मेल्यावर काय जास्त येते का काय? मी तर मागच सरकलो. ब्राह्मणाने मंत्र सुरू केले आणि जसं मंत्र म्हणून तोंडावर पाणी मारलं तसं येड्यानं जांभळी दिले. हा येड्यानं जांभळी देणं बामन देवाचा काष्टा पिवळा होणं संगच. म्हणलं 1 लाख. ते म्हणला तुलाच जिवंत येते. मी जवळ गेलो. म्हणलं हो आमचा अण्णा त्याला म्हणलं ढकलून. मला काय माहित. हाणला कुत्र्याने महाराज. दृष्टांत संपला. हसण्यासाठी नाही सांगितलं. तुम्ही काशीला कितीही मरायचा प्रयत्न केला तर मरण येणार नाही. कीर्तन केसरी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा. कथा प्रवक्ते ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे. विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी परिवार. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.